ओके. तर आता आज आपण मार्क्सवाद कशाला म्हणतात त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे. तर याच्यामध्ये मार्क्सवादाचा अर्थ काय आहे, मार्क्सच्या जीवनाबद्दल थोडंसं, आणि मग मार्क्सच्या विचाराबद्दल थोडंसं विस्तृत डिस्कशन आपण करू आहे. आणि त्याच्या विचारामध्ये काही उणिवा होत्या का हे पण आपण बघू आणि मग शेवटी समअप करू. तर मार्क्सवाद कशाला म्हणतात? मार्क्सनी शास्त्रीय दृष्टिकोनातून मनुष्याच्या जीवनाचं, इतिहासाचं अध्ययन करून ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, की मनुष्याचं वागणं असं असतं किंवा मनुष्याच्या इतिहासाची जडणघडण अशा पद्धतीने होत असते आणि भविष्यामध्ये हे होणार आहे. या गोष्टीचं त्यांनी शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करून जी मांडणी केली, त्या विचारसरणीला आपण मार्क्सवाद म्हणतो. मार्क्सच्या या विचारावर आधारून बऱ्याच विचारवंतांनी लेखन केलं. बऱ्याच विचारवंतांनी इतिहासाचा अर्थ लावला. बऱ्याच विचारवंतांनी साहित्य निर्मिती केली. तर मार्क्सवाद जो आहे, तो फक्त मार्क्सनी केलेल्या लिखाणापुरता मर्यादित न राहता, त्यांनी दिलेल्या विचारावर आधारित जी ज्ञान निर्मिती झालेली आहे, त्या सगळ्या गोष्टीला मार्क्सवाद असं म्हटलं जातं. आणि त्या सगळ्या लिखाणाला हा मार्क्सवादी विचारसरणीचं लिखाण असं म्हटलं जातं. तर आपण याच्यापूर्वी आपला मागचा क्लास बरेच दिवस झाले. तुम्हाला आठवत असेल, की आपण प्रत्यक्षवादी इतिहास लेखन कशाला म्हणतो त्याची चर्चा केली आहे. तर प्रत्यक्षवादी इतिहासकारांनी काय केलं, की मनुष्याच्या इतिहासाचं अध्ययन करून मनुष्याच्या वागण्याविषयी काही शास्त्रीय नियम काढता येतात, असा प्रमेय समोर मांडला. जसं की प्रत्यक्षवादी इतिहासाला सोशल फिजिक्स म्हणतो, सामाजिक भौतिकशास्त्र म्हणतो. म्हणजे याचाच अर्थ काय? ज्या पद्धतीचे नियम आपण शास्त्रीय अध्ययन करून काढू शकतो, शास्त्राचं अध्ययन करून काढू शकतो, सायन्समध्ये काढू शकतो, तशाच पद्धतीचे नियम आपण मनुष्याच्या भूतकाळाचं जर का आपण शास्त्रीय पद्धतीने अध्ययन केलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काढता येतं आणि यालाच आपण डिटरमाइंड लॉ असं म्हटलं होतं. आणि या डिटरमाइंड लॉजला पुढे मार्क्सनी मॉडिफाय केलं. मार्क्सवादी विचारसरणीने त्याच्यामध्ये सुधारणा केली, चेंजेस केले आणि सांगितलं की डिटरमाइंड लॉ पेक्षा सगळ्यात जास्त मनुष्याच्या जीवनाला प्रभावित करणारं जर का काही असेल, तर ते आहे आर्थिक डिटर्मिनिझम. म्हणजे अर्थव्यवस्था एका विशेष प्रकारची असली, तर मनुष्याच्या भूतकाळाची जडणघडण त्या पद्धतीने होत जातं. म्हणजे मनुष्याच्या भूतकाळाला शेप देणारं किंवा मोठ्या प्रमाणात प्रभावित करणारं किंवा इतिहासाची निश्चिती करणारी जर का कुठली घटना असेल, तर ती आर्थिक परिस्थिती असते. आर्थिक परिस्थितीमुळेच मनुष्याचं वागणं विशेष प्रकारे होत असतं. मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागे म्हणजे अर्थातच ऐतिहासिक घटनांमागे. कारण ऐतिहासिक घटनांमध्ये काय असतं, की मनुष्याच्या कृतीचा आधार नसतो. मनुष्याने काय काय कृती केलं त्याचं लिखाण केलेलं असतं. मार्क्सवादी विचारसरणीने मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागे सगळ्यात महत्वाचं कारण जे असतं, मुळात जे कारण असतं, ते असतं आर्थिक कारण. म्हणजे याचाच अर्थ काय? ऐतिहासिक घटनांच्या मागचं महत्वाचं कारण जे असतं ते आर्थिक कारणच असतं. भारतावर आक्रमण होण्याचं कारण आर्थिक आहे, असं मार्क्सवादी म्हणतात, कारण भारतामध्ये सुपीक जमिनी होत्या. तर हे एक सर्वसाधारणतः मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आपण विस्तृत चर्चा करूच आहे. तत्पूर्वी आपण थोडंसं मार्क्सच्या जीवनाबद्दल बघूया. 1818 मध्ये जर्मनीमधल्या एका ज्यू फॅमिलीमध्ये मार्क्सचा जन्म झाला होता. हिस्ट्री, जिओग्राफी, लॉ, फिलॉसॉफी आणि लिटरेचरचं त्यांनी अध्ययन केलं. आपल्या परंपरेप्रमाणे आपल्या मुलांनी सुद्धा वकील व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण वकील होण्यामध्ये मार्क्सला काही इंटरेस्ट नव्हता. फिलॉसॉफीचं अध्ययन त्याला करायचं होतं आणि हेगेल ची जी फिलॉसॉफी आहे, त्या फिलॉसॉफीने तो बराच प्रभावित झाला होता. बघा, हेगेलची फिलॉसॉफी काय सांगते आपल्याला, की मनुष्याच्या जीवनाच्या विकासामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. मी हेगेलचं मत सांगत आहे आता आपल्याला एक्सप्लेन करून. मनुष्याच्या जीवनाच्या विकासामध्ये म्हणजेच काय, ऐतिहासिक विकासामध्ये थिसिस, अँटिथिसिस, सिंथेसिस या गोष्टी दिसून येतात. हे काय मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता. थिसिस म्हणजे काय? एखादी स्वीकृत विचारसरणी आणि मग याला अँटिथिसिस लिहिलं जातं.
म्हणजे काय, या काळाच्या ओघामध्ये ही विचारसरणी कालबाह्य होऊन जाते आणि मग याला कोणीतरी समाजामधूनच अँटिथिसिस, याच्या विरुद्ध जाणारे विचार समोर मांडण्याचा प्रयत्न करतं आणि मग या दोन्ही विचाराचा संघर्ष होऊन सिंथेसिस व्हायला लागतं. सिंथेसिस म्हणजे काय, काहीतरी जुळवाजुळव व्हायला लागते आणि मग एक नवीन विचार समोर येतात जे की थिसिस होऊन जातं. आणि मग हे काही वर्ष चाललं की मग याला चॅलेंज करणारे सुद्धा विचार समाजामध्ये समोर यायला लागतात, जे की अँटिथिसिस असतात. मग इथे परत वैचारिक संघर्ष होतो थिसिस आणि अँटिथिसिसचा आणि या वैचारिक संघर्षातून सिंथेसिस निर्माण होतं आणि मग हे सिंथेसिस पुढच्या काळासाठी थिसिस व्हायला लागतं. उदाहरणार्थ, प्राचीन भारतीय समाजामध्ये समाजाची चतुर्वर्णीय व्यवस्था हे थिसिस होतं. सर्वसाधारणतः ते स्वीकृत केलं जायचं, कारण त्याच्यामुळे कोण समाजामध्ये कोणतं काम कोणी करायचं हे निश्चित झालेलं असायचं आणि समाज सर्वसाधारणतः सुरळीत चालायचं, असं एक आपण गृहीत धरूया काही वेळापुरती. त्याच्यामध्ये कास्ट सिस्टम आणि वर्ण व्यवस्था ही बरीच जटिल आहे, बरीच गहन आहे आणि याच्याबद्दल काही लोक थोडेसे इमोशनल पण होऊन जातात. त्यामुळे आपण एक टेम्पररी गृहीत धरूया की या वर्ण व्यवस्थेमध्ये समाजाचं काम सुरळीत चालायचं मोरारलेस आणि त्यामुळे ती एक स्वीकृत मनस्थिती होती. म्हणजे काय, ती एक थिसिस होती. ब्राह्मणाच्या घरात जन्मलेला मुलगा जन्मानंतरच त्याचं काम काय हे निश्चित होऊन जायचं आणि क्षत्रियाच्या घरात जन्मलेल्या मुलाचं काम निश्चितच होऊन जायचं. तसंच वैश्य आणि शूद्राच्या घरामध्ये पण व्हायचं आणि त्याला सर्वसाधारणतः चॅलेंज फार जास्त कोणी करायचं नाही. चॅलेंजेस जरूर केलेले आहे. आपण अगदी उपनिषदेच्या काळापासून मध्यकाळापर्यंत आपण पाहतो, या जाती व्यवस्थेला बरेच ठिकाणी चॅलेंजेस मिळाले आहे. तरी सर्वसाधारणतः समाजाची मानसिकता ही होती की ती गोष्ट स्वीकृत करून चालायचं आणि मग काळाच्या ओघामध्ये याच्यामध्ये बऱ्याचशा उणिवा येत गेल्या. याच्यामध्ये बरचसं शोषण व्हायला लागलं खालच्या वर्णाच्या लोकांचं आणि मग त्याच्या विरुद्ध अँटिथिसिस निर्माण व्हायला लागलं समाजामध्ये. ज्या अँटिथिसिसचं खूप चांगलं मोठ्या प्रमाणातलं उदाहरण म्हणजे डॉक्टर आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेमधला जो दोष आहे, फुले आणि आंबेडकर यांनी जाती व्यवस्थेमधला जो दोष आहे आणि जाती व्यवस्थेमधली जी शोषणाची व्यवस्था निर्मित झालेली आहे, याचं खूप चांगलं विश्लेषण करून या जाती व्यवस्थेविरुद्धचं एक अँटिथिसिस दिलं आणि आपण पाहतो की आंबेडकरांच्या काळामध्ये जाती व्यवस्थेचे समर्थक आणि जाती व्यवस्थेचे विरोधी यांच्यामध्ये एक प्रदीर्घ वैचारिक संघर्ष चालला आणि मग आता सुद्धा तो सुरूच आहे. पण या दोन परस्पर विरोधी विचारातून यांचा कुठेतरी समन्वय होऊन एक नवीन स्वीकृत असलेली वैचारिक व्यवस्था, एक नवीन स्वीकृत असलेले विचार हे अस्तित्वात येतील, असं जर का आपण गृहीत धरलं तर ते होईल सिंथेसिस. थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस इथपर्यंत समजलं तुम्हाला. मार्क्सिझम तुम्ही समजून घ्या खूप लक्ष देऊन, कारण मार्क्सवाद एक अशी विचारसरणी आहे जिने मनुष्याच्या जीवनाला, ज्ञान निर्मितीला फार मोठ्या प्रमाणात प्रभावित केलं. पुढच्या सेमिस्टर मध्ये सुद्धा तुम्हाला भारतातील मार्क्सवादी इतिहास लेखक कोण कोण होते यांची चर्चा करायची आहे आपल्याला आणि मार्क्सवादी विचारसरणीनी प्रभावित होऊन पुष्कळ इतिहासकारांनी इतिहास लेखन केलेलं आहे. भारतामध्ये त्यांचा प्रभाव राहिलेला आहे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये. तर थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस ही प्रक्रिया समजली का तुम्हाला? म्हणजे एक स्वीकृत विचारसरणी, त्या विचारसरणीला चॅलेंज करणारा किंवा त्या विचारसरणीला आव्हान देणारी दुसरी विचारसरणी आणि या वैचारिक संघर्षातून कुठेतरी समन्वय होऊन, समन्वयाला सिंथेसिस म्हणतात, कुठेतरी समन्वय होऊन एक नवीन विचारसरणी अस्तित्वात येणं, या प्रक्रियेला थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस किंवा डायलेक्टिझम म्हणतात. डायलेक्टिझम म्हणजे काय? डायलॉग, ग्रीक शब्द आहे तो, विचार करणं, आपसात चर्चा करणं. तर यात ही जी प्रक्रिया आहे, हेगेलच्या मते ही प्रक्रिया जी आहे ती कधीही न संपणारी प्रक्रिया आहे आणि जी मनुष्याला किंवा समाजाला किंवा सभ्यतेला निरंतर विकासाच्या दिशेने घेऊन जातं. कारण आता जे सिंथेसिस झाले होऊन एक विचारसरणी अस्तित्वात आलेली आहे, काही कालखंडानंतर ती विचारसरणी सुद्धा कालबाह्य झालेली आहे, असं नवीन पिढीला वाटायला लागेल. ते त्या विचारसरणीला, म्हणजे त्या एस्टॅब्लिश थिसिसला, त्या स्थापित विचारसरणीला आव्हानं देतील
आणि मग या स्थापित विचारसरणी आणि त्याला आव्हान देणारी विचारसरणी याच्यातून संघर्ष होऊन आणखी सिंथेसिस तयार होईल. तर ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे आणि या न संपणाऱ्या प्रक्रियेतूनच मनुष्य हा पुढे पुढे जात असतो. मनुष्याच्या विचारसरणीचा आणि या विचारसरणीच्या परिणामामुळे सभ्यतेचा सुद्धा विकास हा निरंतर होत राहिला आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत मनुष्य उच्चत्वाला पोहोचत नाही तोपर्यंत, असं हेगेलचं म्हणणं होतं. हे तुम्हाला समजलं का? थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस. अनम्यूट करा आणि हो किंवा नाही सांगा, नाही तर एक्सप्लेन करतो. हो, समजलं सर. समजलं ना? हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, तर बघा, तर हे जे विचारसरणी होती हेगेलची, ही विचाराच्या संदर्भात होती. त्याचं म्हणणं असं होतं, ही एक स्वीकृत विचार असतात आणि त्या स्वीकृत विचारांनी समाजाची जडणघडण होत राहते. समाज हा सुरळीतपणे काम करत राहतो आणि सर्वसाधारणतः ती स्वीकृत विचारसरणी थिसिस असतं, ज्याला कोणीतरी चॅलेंज करतं आणि मग वैचारिक बदल होतात आणि मग समाजामध्ये बदल होतात. तर हा जो थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिसचा जो प्रमेय आहे, तो कार्ल मार्क्सने घेतला जरूर, पण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं, त्याच्यामध्ये बदल केले. बदल काय केले? तो सांगतो की हेगेल जो आहे तो विचाराला प्राधान्य देतो, विचारामध्ये बदलाव होतात आणि मग समाजामध्ये परिवर्तन येतं असं तो म्हणतो. तर तसं न होता अर्थव्यवस्थेमध्ये बदल होतात, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बदल होतात आणि मग समाज व्यवस्था बदलते आणि मग विचार बदलतात. तर विचारामुळे समाज व्यवस्था बदलते की आर्थिक परिस्थितीमुळे समाज व्यवस्था बदलते, याच्याबद्दल हेगेल आणि मार्क्सचे मतभेद आहे. हेगेल हा विचारांना जास्त महत्व देतो आणि मार्क्स हा आर्थिक परिस्थितीला जास्त महत्व देतो. तर आर्थिक परिस्थितीच्या संदर्भामध्ये थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस कसं होतं हे मी तुम्हाला सांगतो आता. नंतर याचा उल्लेख परत येईल. पण आता तुम्हाला थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस हे वैचारिक संदर्भात समजलं असेल हेगेलच्या, तर ते कार्ल मार्क्सच्या वैचारिक संबंधामध्ये समजणं जास्त कठीण होणार नाही. कार्ल मार्क्स म्हणतो थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस कसं होतं? अगदी सुरुवातीचा समाज जर का आपण पाहिला, तर त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण प्रोडक्शन करायचो किंवा ज्या पद्धतीने आपल्या आवश्यक गरजेचं आपण उत्पादन करत होतो, ती उत्पादनाची प्रक्रिया वेगळी होती. अगदी प्रिमिटिव्ह काळामध्ये, फार जुन्या काळामध्ये मनुष्य हा प्रामुख्याने जंगलातून आपलं खाद्य गोळा करायचा किंवा शिकार करायचा आणि त्याच्यावर त्याचं जीवन चालायचं, त्याच्यावर तो जगायचा. तर ती जी पद्धती होती, ती सर्वसाधारणतः स्वीकृत पद्धती होती, जंगलामध्ये जाऊन खाद्यान्न गोळा करणे किंवा शिकार करणे. आणि या स्वीकृत पद्धतीलाच कार्ल मार्क्स हा आता थिसिस म्हणतो. म्हणजे काय? हेगेलच्या दृष्टिकोनातून थिसिस, अँटिथिसिस ही प्रक्रिया वैचारिक बदलामध्ये होते. कार्ल मार्क्सच्या दृष्टिकोनातून ती उत्पादनाच्या प्रक्रियेतल्या बदलामध्ये होते, आर्थिक परिस्थितीच्या बदलामध्ये होते. त्यामुळे उत्पादनाची प्रक्रिया जी की पूर्वीच्या काळी थिसिस होती, आपण खाद्यान्न गोळा करत होऊन जगत होतो, तर त्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये आता बदल आला, म्हणजे अँटिथिसिस आला. अँटिथिसिस काय आला? की आपण आता मनुष्याने आता शेती करायला सुरुवात केली, ऍग्रिकल्चर करायला सुरुवात केली. तर आता ऍग्रिकल्चर, मनुष्याच्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये हा जो बदल आला, याने मनुष्याच्या समाजामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन आणलं आणि त्याच्याबरोबरच मनुष्याचे विचार सुद्धा बदलायला लागले. म्हणजे काय? हेगेलच्या मध्ये आधी विचार बदलतात, मग समाज बदलतो आणि अर्थव्यवस्था बदलते. कार्ल मार्क्सच्या मते उत्पादनाची प्रक्रियेत येणारे बदल हे समाजाला बदलणारा महत्वाचा घटक असतं. तर आता खाद्यान्न गोळा करून जो माणूस जगत होता, खाद्यान्न आपण गोळा केलं किंवा शिकार करून आणलं, तर ते खाद्यान्न जास्त दिवस ठेवू शकत नाही, ते खराब व्हायला लागतं. पण शेतीमधून जे उत्पन्न निघतं ते मात्र आपण जास्त काळपर्यंत त्याला टिकवून ठेवू शकतो. धान्य लवकर खराब होत नाही. आणि हे धान्य लवकर खराब होत नाही, त्यामुळे काय झालं की मनुष्याला आता थोडी वेळ मिळायला लागली, सवड मिळायला लागली. आधी पूर्वी जंगलातूनच फक्त आपण जर का खाद्यान्न गोळा करून आणलं, तर आजचं जेवण झालं, पण उद्याचं जेवण मिळेल की नाही ही चिंता माणसाला सतत राहायची आणि त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी खाद्यान्न गोळा करायसाठी जंगलात जायचा. तर आपलं पोट भरण्याकडेच इतकी सगळी एनर्जी, इतका सगळा वेळ दिल्यामुळे समाजाचा विकास हा झाला नव्हता फारसा. पण आता जेव्हा शेती करायला लागलो, तर शेतीमध्ये जेव्हा पेरणीचे आपल्याला, आपण बरेचसे शेतकऱ्यांच्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहोत, मी सुद्धा. तर आपल्याला माहित आहे की जेव्हा जून जुलै हा जो पेरणीचा सीझन असतो, त्या कालखंडामध्ये शेतीमध्ये भरपूर काम असतं आणि जेव्हा धान्य कापायला तर तेव्हा काम असतं आणि इतर वेळी मात्र आपण थोडंसं रिलॅक्स राहू शकतो, थोडंसं कामं आपल्याला कमी असतात. म्हणजेच काय?
शेतीचा आविष्कार जेव्हा झाला, शेतीवर जेव्हा आधारित अर्थव्यवस्था उभी राहायला लागली, तेव्हा मनुष्याकडे सवड भरपूर मिळायला लागली. त्याला विचार करायला वेळ मिळायला लागला, कारण त्याचं पोट आता भरलेलं होतं. आणि या सवडीमुळेच, या विचारामुळेच मग सभ्यतेचा विकास व्हायला लागला. आर्ट, आर्किटेक्चर, कल्चर, स्थापत्य, साहित्य ह्या सगळ्या गोष्टीचा विकास व्हायला लागला. म्हणजेच काय, तिथूनच मग विचार यायला लागले. तर विचार कधी आले? जेव्हा उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बदल झाला. म्हणजे उत्पादनाची प्रक्रिया जी होती खाद्यान्न गोळा करण्याचं, ते थिसिस होतं. आता त्याला एक अँटिथिसिस कोणीतरी दिलं. ती उत्पादनाची प्रक्रिया दूर सारून आता आपण शेती करायला लागूया. हे झालं अँटिथिसिस. आणि या दोन्हीचा समन्वय कुठेतरी झाला. आणि या दोन्हीच्या समन्वयातूनच मग एक नवीन व्यवस्था अस्तित्वात आली. सगळ्याच लोकांनी खाद्यान्न गोळा करणं किंवा सगळ्याच लोकांनी पूर्णपणे शिकार करणं सोडलं आणि शेती करायला लागले, असं तर झालेलं नाहीये. आता सुद्धा काही आदिवासी जंगलामध्ये राहतात, ज्यांचं जीवन हे जंगलातूनच खाद्यान्न गोळा करणं किंवा शिकारीवरच अवलंबून असतं. तर एक अशी अर्थव्यवस्था अस्तित्वात आली, जिथे शेती करणारे लोक जास्त प्रमाणात आता व्हायला लागले, हळूहळू वाढायला लागले. कारण आता हे जे नवीन थिसिस जे होतं किंवा नवीन जी प्रक्रिया होती, ती लोकांना आकर्षित करायला लागली, की याच्यामध्ये आपण जर का वर्षातनं 4-5 महिने काम केलं, तर बाकीचा कालखंड आपल्याला थोडासा आरामाचा मिळू शकतो. खूप जास्त आपल्याला परिश्रम तुलनात्मक दृष्ट्या शिकार किंवा खाद्यान्न गोळा करण्यापेक्षा कमी करावे लागते. आणि मग या अँटिथिसिस आणि थिसिसचं एक समन्वय झालं आणि एक नवीन समाज व्यवस्था अस्तित्वात आली. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था ही फार काळ चालली. पण त्याच्यानंतर मग आधुनिकतेचं युग आलं, जिथे आता कारखाने बनायला लागले. आणि मग आपण इथे पण बघतो, की स्वीकृत जी शेतीचं जे थिसिस होतं किंवा स्वीकृत जी उत्पादनाची प्रक्रिया होती शेतीवर आधारित, त्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा बदल व्हायला लागला. आता बरेचसे लोक आपण बघतो, की जे शेतामध्ये काम करायला जात नाही, पण त्यांना जेवायला तर मिळतं. जेवण येतं तर शेतातूनच, पण जेवायला मिळतं ना. म्हणजे याचाच अर्थ काय, की ज्या पद्धतीने ते परिश्रम करून आपली रोजीरोटी कमावतात किंवा आपलं जीवन व्यापन करतात, त्याच्यामध्ये फार बदल होऊन गेलाय. तर शेती हे थिसिस झालं आता. आणि कारखाने उभारणं हे आता अँटिथिसिस झालं. तर या दोन्ही जीवनशैलीमध्ये काही संघर्ष होतो आणि मग नंतर एक नवीन अस्तित्वात येते किंवा ती प्रक्रिया सुरू राहते. आज पण ती प्रक्रिया सुरू आहे. आपण बघतो की बरेच मी लहान असताना ऐकत होतो, वाचत होतो इकॉनॉमिक्समध्ये, की भारतामध्ये जवळ-जवळ 70% जनता ही शेतीवर आधारित आहे आणि आता मात्र शेतीवर आधारित लोकांची संख्या हळू कमी होत आहे. म्हणजे काय? कुठेतरी समन्वय होत आहे. पूर्णपणे आपण कारखान्याकडे नाही जाऊ शकत. शेतीची आवश्यकता नाही, तर जेवण कुठून येईल? तर ही जी मिश्रित अर्थव्यवस्था असते, ज्याच्यामध्ये काही लोक आता शिकार करतात, फार कमी पण. बरेचसे लोक आता सुद्धा शेतीवर आधारित आहे आणि बरेचसे लोक आता कारखान्यांमध्ये काम करायला लागतात किंवा मार्केटिंगमध्ये जातात. प्रोडक्शनमध्ये करत नाही, पण ते प्रोडक्शन जे झालेलं राहतं, जे उत्पादन झालेलं राहतं, ते व्यवस्थितपणे पॅकेज करून विकण्याच्या कामामध्ये सुद्धा बरेचसे लोक आहे. माझं प्रोफेशन बघा, मी शिकवतो. मी उत्पादन पण करत नाही, शेतीमध्ये पण जात नाही, पण मला पण जेवायला मिळतं. म्हणजे काय, ही जी प्रक्रिया आहे, एक प्रस्थापित उत्पादनाची प्रक्रिया, त्याला आव्हान देणारी नवीन उत्पादनाची प्रक्रिया, या दोघांच्या समन्वयातून एक नवीन अर्थव्यवस्था. आणि मग त्या अर्थव्यवस्थेला आव्हान देणारं परत काहीतरी नवीन येणं, ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असं कार्ल मार्क्स आपल्याला सांगतं. तर थिसिस, अँटिथिसिस, सिंथेसिस ही एक कधीही न संपणारी प्रक्रिया आहे, असं हेगेलनी सांगितलं. पण हेगेल ते वैचारिक संदर्भात सांगतो आणि कार्ल मार्क्स हे प्रोडक्शनच्या संदर्भात सांगतो, उत्पादनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सांगतो. हे लक्षात घ्या. बरंच थोडंसं जटिल आहे हे, पण तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आणि म्हणूनच कार्ल मार्क्स म्हणतो, की हेगेल हा आपल्या डोक्यावर उभा होता, त्याला मी पायावर उभं केलं. म्हणजे याचाच अर्थ काय, हेगेल हा डोक्याला जास्त महत्व द्यायचा, म्हणजे विचाराला जास्त महत्व द्यायचं आणि सांगायचं की विचारामध्ये, मनुष्याच्या डोक्यामध्ये हे थिसिस, अँटिथिसिस, सिंथेसिसची प्रक्रिया सुरू राहते आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये आणि समाजामध्ये बदल येतात. कार्ल मार्क्स म्हणतो असं नाही आहे. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा बदल येतात, तेव्हा त्याचे परिणाम आपल्या विचारावर होतात. आपल्याला सवड मिळते आणि मग नंतर आपले विचार बदलावे लागतात. या दोघांमधला हा मूलभूत फरक आहे. आणि म्हणूनच म्हणतो कार्ल मार्क्स, आय रिपीट वन्स अगेन,
की हेगेल वॉज स्टँडिंग ऑन हिज हेड, आय मेड हिम टू स्टँड ऑन हिज फीट. कारण आपण परिश्रम हे पायाने करतो आणि आपले परिश्रम आपण केले, उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये बदल केला, खाद्यान्न गोळा करणं सोडून दिलं आणि शेती करायला लागलो, बदल झाला, विचार बदलले. शेती करणं सोडून दिलं, कारखान्यात काम करायला लागलो, परिस्थिती बदलली, उत्पादनाची प्रक्रिया बदलली, परत विचार बदलले. कारखान्यातलं काम करणं सोडून दिलं, मार्केटिंग करायला लागलो, बदलला, अर्थव्यवस्थेमध्ये बदलल्यामुळे शहरीकरण वेगळं झालं, शहरीकरण झाल्यामुळे नवीन समस्या आल्या आणि मग विचारामध्ये परिवर्तन आलं, असं कार्ल मार्क्सचं म्हणणं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तर हेगेल आणि कार्ल मार्क्स यांची ही जी कधीही न संपणारी प्रक्रिया आहे, थिसिस अँटीथिसिस सिंथेसिस, थिसिस अँटीथिसिस सिंथेसिस. हेगेल वैचारिक दृष्टिकोनातून सांगतो आणि कार्ल मार्क्स हा उत्पादनाच्या प्रक्रियेतल्या बदलाच्या दृष्टिकोनातून सांगतो. हे तुम्हाला समजलं का मला सांगा. अनम्यूट करा, हो किंवा नाही सांगा, नाहीतर मला रिपीट करावं लागेल, कारण हे समजल्याशिवाय तुम्हाला मार्क्स समजू शकत नाही. समजलं का? येस सर. हो सर. हो हा सर. हा, राईट. ओके ओके, फाईन. लेट अस गो अहेड नाउ. तर आता आपण कार्ल मार्क्सच्या जीवनाकडे थोडंसं आणखी वळूया. 1841 मध्ये जी जेना युनिव्हर्सिटी होती, त्या युनिव्हर्सिटीतून त्याला डॉक्टरेट मिळाली, पीएचडी मिळाली. पण त्याची जी विचारसरणी होती ती एक रिव्होल्युशनरी होती. समाजामध्ये लोकांचं शोषण होतं आणि राजेशाही व्यवस्था जी आहे ती या शोषण करणाऱ्या लोकांचं समर्थक आहे, शोषित लोकांकडे ते लक्ष देत नाही. अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी केल्यामुळे त्याला तिथे नोकरी न मिळाली आणि मग त्याला फ्रान्समध्ये जावं लागलं. फ्रान्समध्ये त्यांनी मग वर्तमानपत्रातून आपले राजनैतिक आणि फिलॉसॉफिकल विचार पुढे प्रसारित करायला सुरुवात केली. आणि फ्रान्समध्ये असताना फेडरिक एंगल्स, बघा हे जे आहे ना, हिगेल हा वेगळा होता आणि हा फेडरिक एंजल्स हा वेगळा होता. हे लक्षात ठेवा, नाव थोडे सारखे होते वाटतात आपल्याला प्रोनाउन्सिएशन करताना. तर हा फेडरिक एंजल्स सोबत त्याची मैत्री झाली. तो एका इंडस्ट्रियलिस्ट, एका व्यापाऱ्याचा मुलगा होता आणि हे दोघं फार चांगले मित्र झाल्यानंतर या दोघांनी नंतरची बरीचशी कामंही सोबत केली. पण हा जर्मनीचा होता आणि जर्मन सरकारने फ्रान्सच्या सरकारवर सुद्धा प्रेशर आणलं की कार्ल मार्क्सला तुमच्या देशामध्ये राहू देऊ नका, तो फार रिव्होल्युशनरी, क्रांतिकारी विचाराचा आहे. आणि त्या प्रेशरमुळे शेवटी कार्ल मार्क्सला फ्रान्स सुद्धा सोडावा लागला आणि मग तो लंडनमध्ये गेला आणि मग त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य लंडनमध्ये घालवलं. लंडनमध्ये त्याचं जे लिखाण होतं त्याला बहर आला, त्यांनी बरंच लिखाण तिथे केलं. तत्पूर्वीच त्यांनी जेनी वॉन वेस्टफॅलन या मुलीशी लग्न केलं होतं 1843 मध्ये. आणि लंडनमध्ये असताना त्यांनी आपलं सगळं जीवन, तो अतिशय हुशार होता पण त्यांनी कुठेही नोकरी न करता सगळं आयुष्य हे अध्ययनामध्ये घातलं आणि त्याच्यामुळे त्याचं आयुष्य फार गरिबीत गेलं. त्याच्या मुलीचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या अंत्यक्रियेसाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नसायचे आणि खरं तर त्याचं लिखाण मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीस आलं त्याच्या मृत्यूनंतर. पण तो जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत तो गरिबीतच जगला. त्याचा मित्र हा फेडरिक एंजल्स त्याला मध्ये मध्ये मदत करायचा. तर हे कार्ल मार्क्सच्या जीवनाबद्दल तुम्हाला सांगता सांगता मी हे त्याचे महत्वाचे विचार तुम्हाला सांगितले आहे. अर्थात त्याचे विचार फार प्रगल्भ आहे, फार मोठ्या प्रमाणात आहे. थिसिस, अँटीथिसिस आणि सिंथेसिस इथपर्यंत मी तुम्हाला जरूर सांगितलं. आता त्यांनी कोणकोणती पुस्तकं लिहिली हे आपण आज करूया आणि मग इथे थांबूया, कारण त्यांच्या विचारांचं विश्लेषण करायला म्हणजे एकाच पिरियडमध्ये केलं तर ते जास्त व्यवस्थित लक्षात येईल. आणि ते आपण पुढच्या क्लासमध्ये करूया. आता फक्त त्यांची पुस्तकं कोणकोणती होती याची थोडीशी चर्चा करूया आणि मग क्लास संपेल. तर एंजल सोबत त्यांनी जे पुस्तक को ऑथर केलं, दोघांनी मिळून जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे द होली फॅमिली. 1845 मध्ये प्रकाशित झालं. त्याच्यानंतरचं जे पुस्तक आहे ते आहे जर्मन आयडिओलॉजी. आणि या दोन्ही पुस्तकामध्ये कार्ल मार्क्सचे विचार ते कसे आहे कसं समाजामध्ये शोषण होतं, कसं समाजाच्या जडणघडणीमध्ये अर्थव्यवस्था ही महत्वाची असते, या सगळ्या गोष्टीचे जर्म्स म्हणजे सुरुवात आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर 1847 मध्ये पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी त्याने लिहिली आणि याच्यामधूनच मग मटेरियलिस्टिक इंटरप्रिटेशन, इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ, याची सुरुवात झाली. इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ सगळ्यात याचा उल्लेख सुद्धा मी पूर्वी केलेलाच आहे. ते नंतर आपण आणखी डिटेलमध्ये बघूच आहे. इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ म्हणजे काय, सगळ्यात सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे
सगळ्या ऐतिहासिक घटनामागचं मूळ कारण हे आर्थिक असतं. ही जी विचारसरणी आहे याला म्हणतात इतिहासाचा भौतिकतावादी अर्थ. बिहाइंड एव्हरी हिस्टॉरिकल ऍक्शन, बिहाइंड एव्हरी हिस्टॉरिकल इव्हेंट, द मेन रिझन इज इकॉनॉमिकल. हे कार्ल मार्क्स आपल्याला सांगतो. त्याच्यानंतर 1848 मध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा सुद्धा इंगल्सने आणि त्यांनी लिहिलेला आहे. हा प्रकाशित झाला. आणि हे आधीची जी पुस्तकं होती याच्यामध्ये त्याच्या विचाराचा विकास होत असलेला आपल्याला दिसून येतो. पण त्याचे विचार हळूहळू आता प्रगल्भ व्हायला लागले आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये मार्क्सच्या विचारांचे खूप डिटेल, विस्तृत आणि व्यवस्थित मांडणी या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि तत्कालीन काळामध्ये काय झालं होतं ना, की कम्युनिस्ट विचारसरणी ही हळूहळू तिथे युरोपमध्ये पसरायला लागली होती. कम्युनिस्ट कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? कम्युनिस्ट म्हणजे तो शब्द कॉमन या शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे काय, उत्पादनाची साधने जी असतात ती कॉमन लोकांनी, सगळ्या लोकांच्या मालकीची असावी, त्याच्यावर व्यक्तिगत मालकी असू नये. उत्पादनाची साधने कोणती? सर्वसाधारणतः जमीन, लेबर आणि कॅपिटल. कॅपिटल म्हणजे पैसा. तर ही उत्पादनाची साधनं असतात. जोपर्यंत हे तिन्ही साधनं एकत्र येत नाही तोपर्यंत उत्पादन होऊ शकत नाही. आपल्याकडे जमीन ही आवश्यकच असते. कुठे पण फॅक्टरी लावायला सुद्धा लेबर आपल्याला लागतं आणि पैसा लागतो, ज्या पैशातून आपण मशिनरी खरीदतो. तर या कम्युनिस्टचं म्हणणं असं असतं की ह्या फॅक्टरीज किंवा हे जे प्रोडक्शन, मीन्स ऑफ प्रोडक्शन जे आहे, ज्याच्यापासून उत्पादनाची जी साधने आहे ती व्यक्तिगत मालकीची नसावी, तर ती सगळ्या समाजाच्या मालकीची असावी. हे थोडंसं गहन आहे, थोडंसं किचकट आहे समजायला. पण हीच कम्युनिस्टची विचारसरणी असते. आणि म्हणूनच जसं रशियामध्ये 91च्या पूर्वी कम्युनिस्ट पार्टी होती, तर तिथे व्यक्तिगत मालकी जमिनीची नसावी. आता उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये व्यक्तिगत मालकीला मान्यता आहे. मी जर का घर विकत घेतलं माझ्या पैशानी, तर ते मी कोणाला, माझ्या मुलाला देऊ शकतो. पण रशियामध्ये असं नसायचं. तुम्ही सरकारसाठी काम करायचं, तुम्हाला घर राहायला सरकारच देईल, पण तुमच्या मृत्यूनंतर ते घर तुमच्या मुलाला मिळणार नाही. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत राहू शकता आणि मग ते घर सरकारच्या मालकीचं होईल. तुमचा मुलगा जिथे काम करेल त्या कुवतीनुसार आणि त्याच्या काम करण्याच्या पद्धतीनुसार त्याला तिथे घर दिलं जाईल. तर हे सर्वसाधारणतः एक खूप सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते नंतर आपल्याला अर्थात चर्चामध्ये येईलच. पण तत्कालीन काळामध्ये युरोपियन देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण व्हायला लागलं होतं. आणि हे औद्योगिक जे कारखान्याचे जे मालक असायचे ते कामगारांची फार पिळवणूक करायचे. त्यांना सुटी नसायची. 17-18 तास काम केलं जायचं, त्यांच्याकडनं करवलं जायचं. त्यांची राहण्याची कंडिशन फार खराब असायची. फार कमी त्यांना सॅलरी मिळायची. हायजेनिक कंडिशन नसायची. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे सगळ्या दुसऱ्या मनुष्याला म्हणजे वर्कर्सला त्यांचं जे शोषण करण्याचा त्यांना जो त्रास होतो, हा याच्यामुळे होतो की फॅक्टरीचे मालक कोणीतरी एक व्यक्ती असतो. तर फॅक्टरीचा मालक कोणीतरी एक व्यक्ती नसताना ती जर का समाजाच्या मालकीची असती तर काय झालं असतं? त्याच्यातून होणारा प्रोडक्शन आणि त्याच्यातून झालेला नफा हा समाजातल्या लोकांनी आपसात वाटून घेतला असता. अशी विचारसरणी जी असते त्याला कम्युनिस्ट विचारसरणी म्हणतात. कॉमन ओनरशिप ऑफ द द सोर्सेस ऑफ प्रोडक्शन. उत्पादनाच्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये लागणाऱ्या साधनांची कॉमन ओनरशिप, सगळ्यांची मालकी त्याच्यामध्ये असावी. एका व्यक्तिगत व्यक्तीची मालकी नसावी. तर त्याच्यानंतर हे जी कम्युनिस्ट ची जी कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये, कम्युनिस्ट लीगची जी कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये हे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ठेवण्यात आला. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लोकांना देण्यात आला. त्याच्यानंतर द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी 1859 मध्ये पुस्तक लिहिलं. हे त्याचं इंडिपेंडेंट वर्क होतं, त्यांनी स्वतःने लिहिलेलं. आणि याच्यामध्ये समाजाचा मूळ आधार हा आर्थिक कसा असतो याचं विश्लेषण त्यांनी केलेलं. आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिश म्युझियम मध्ये कॅपिटलिझम ही जी भांडवलवादी अर्थव्यवस्था आहे, लोकांच्या हातामध्ये भांडवल असतं आणि मग तो समाजाचं शोषण करतं. आता विचार करा, एखाद्या कारखानदाराकडे त्याच्या वडिलोपार्जित हिच्यातून समजा 1 करोड रुपये आले आणि त्या 1 करोड रुपये लावून त्यांनी कुठेतरी फॅक्टरी सुरू केली, तर बस 1 करोड रुपये लावून तो आरामात राहू शकतो. तो काहीही परिश्रम न करता त्या फॅक्टरीतून निघणाऱ्या उत्पादनाचं जास्तीत जास्त प्रॉफिट तो स्वतः घेऊ शकतो. आणि मग सगळं मॅनेजरसाठी कोणाला तरी तो मॅनेजर ठेवू शकतो, वर्कर्स ठेवू शकतो. तर त्यांना मात्र तो कमीत कमी पगार देऊ शकतो. तर दिवस रात्र वर्कर लोक मेहनत करतात, पण प्रॉफिटचा जास्तीत जास्त हिस्सा हा त्या फॅक्टरीच्या मालकाकडे जातो. आणि या
भांडवलवादी व्यवस्थेमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या, जी नवीन समाज व्यवस्था अस्तित्वात आली, शहरीकरण झालं, लोकांचं शोषण व्हायला लागलं. या सगळ्या गोष्टीचं अध्ययन त्यांनी केलं आणि मग आपलं जे 3 खंडात्मक पुस्तक आहे दास कॅपिटल, हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि या दास कॅपिटलचा पहिला खंड 1868 मध्ये प्रकाशित झाला. त्याच्यानंतर दुसरा आणि तिसरा खंड त्यांनी लिहिला जरी तरी त्याच्याजवळ पैसे नसल्यामुळे त्या खंडाचं प्रकाशन होऊ शकलं नाही आणि ते दोन्ही खंड त्याच्या मृत्यूनंतरच प्रकाशित झाले. आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे हा दास कॅपिटल जो आहे कार्ल मार्क्सचा, हा महत्वाचा ग्रंथ समजला जातो. तर इथे आज आपण थांबूया. कार्ल मार्क्सच्या विचारसरणीपैकी त्याचं जे थिसिस, अँटिथेसिस आणि सिंथेसिस आहे, हे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं. तसंच कार्ल मार्क्सच्या काही पुस्तकांबद्दलची माहिती सुद्धा आपण घेतली.